आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आता उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की साईडला डावी बाजू आपण काही ना काही आंबट गोड असं हवंच असतं। त्याच्यासाठीच एक पदार्थ बनवते, ते म्हणजे मी लोणचं बनवते। झटपट बनणार आहे, कमी वेळ घेतो। त्याच्यासाठी मी 100 ग्रॅम कैरी घेतली, तसंच 4 चमचे मी लोणच्याचा मसाला घेतला आणि 200 ग्रॅम मी छोटे छोटे कांदे घेतले आहेत आणि कैरी मी व्यवस्थित किसून घेतलेली आहे। तसंच मी 4 चमचे जो लोणच्याचा मसाला घेतला आहे, जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर 4 चमचे तिखट घ्या, 1.5 चमचे मोहरी, हलकीशी मोहरीची डाळ शेकून घ्या, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी शेकलेली हळद आणि प्रमाणानुसार मीठ। मी याच्यात 2 चमचे गरम मसाला टाकला, किसलेल्या कैरीवर 3 चमचे लोणच्याचा मसाला टाकला, तसाच 2 चमचे मी मीठ टाकलं आणि 4 चमचे मी मोठ्या चमच्याने तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकला। हिंग टाकल्यानंतर मी त्याला 5 ते 10 मिनिटं तेलाला थंड होऊ दिलं। आता बघा मी कांदे घेतले छोट्या साईजचे, अगदी लाल कांदे वापरले। तुमच्याजवळ पांढरा कांदा असेल तर अतिउत्तम, तो फार औषधीकारक असतो आणि फायदेकारक असतो। माझ्याकडे लाल कांदे होते, ते मी 200 ग्रॅम घेतले, अगदी छोट्या साईजचे घेतले। याच्यापेक्षा छोटी साईज मिळाली तर फारच चांगलं, कारण अख्खा कांदा खाल्ला जात नाही, मग तो वाया जाऊ नये म्हणून छोटे कांदे घेतले जातात। बघा आता मी याला व्यवस्थित अशा पद्धतीने कापून घेतले, उभे काप केले, खालच्या साईडनी कापला गेला नाही तो, म्हणून असं व्यवस्थित डिझाइन छान असं येतं कमळासारखं। त्याच्यामध्ये मसाला भरताना एक लक्षात ठेवायचं की त्याला फिरून फिरून भरायचं, असं गोल फिरवत जायचं, म्हणजे हा मसाला पूर्णपणे कांद्यामध्ये खालवर जातो, पूर्णपणे आतपर्यंत जातो। बघा भरल्या गेले कांदे पूर्ण। आणि हे लोणचं 8 दिवस तर नक्की टिकतं। तुम्ही एअरटाईट बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवा। कांदा अशी वस्तू आहे ना की फ्रीजला वास लागतो म्हणून, आणि समजा बाहेर ठेवायचं असेल तर ते कमी बनवा, 2च दिवसात वापरून संपवून टाका, कारण कांदा जास्त वेळ बाहेर ठेवला जात नाही। तुम्ही प्रवासात म्हणा की टिफिनमध्ये म्हणा, एनी टाईम हे वापरू शकता। नुसतं तुमच्याकडे भाजी नसेल तर तुम्ही चपाती असो की भाकरी असो त्याच्यासोबत आरामशीर खाऊ शकता। इतकी टेस्ट भारी असते ना, आणि झटपट होते, वेळ जात नाही। आणि कोणी येणार असेल पाहुणे वगैरे तर साईडला आपण कांदा कचुंबर ठेवतोच असं, तर त्यापेक्षा ही एक व्हेरायटी म्हणून बनवा नक्की। तुम्हाला बघा, हे बघा आता मी बाकीचे वरचे जे सालं काढले होते त्याचे बारीक बारीक काप केले, उभे काप केले, आणि ते पण ते उरलेल्या मसाल्यामध्ये, कैरीच्या मसाल्यामध्ये मी टाकून दिले, आणि त्याच्यामध्ये उरलेलं 2 चमचे जे तेल माझ्याजवळ उरलं होतं छोट्या चमच्याने, ते पण मी त्याच्यात टाकलं। आता मी याच्यात व्यवस्थित कांदे ठेवून राहिले वरती, आणि पूर्णपणे जे आणखी 1 चमचा तेल उरलं आहे ते टाकतं। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही, खूपच छान, आणि खायला पण इतकं चवीचं छान वाटतं ना। तसे उन्हाळ्याला मध्ये आपण ठरवतो की नाही शरीरासाठी काहीतरी थंडावा देणारी वस्तू म्हणजे हा कांदा, म्हणूनच तो आंब्यासोबत आपण वापरतो, कच्च्या कैरीसोबत आपण वापरतो, आणि तो कुठल्या ना कुठल्या रूपात खाल्ला जातो। एरवी पण खातो, पण असं असतं की उन्हाळ्यात खास करून आवर्जून कांदा खाल्ला जातो, म्हणून मी आता म्हटलं चला ही रेसिपी तुमच्याशी शेअर करू। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, आणि कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। अगदी साधी सोपी सहज बनणारी आहे। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा।